नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। राज्य शासनाने शेतकऱ्यांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी फार्मर आयडी सक्तीचा केला आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे। पुनर्रचित फळ पिकांच्या विमा योजनेला याचा पहिला फटका सहन करावा लागणार आहे। राज्य शासनाच्या कृषी विभागाने फार्मर आयडी नसेल तर खरीप हंगामातील पीक आणि फळ पिकांचा विमाच काढता येणार नाही, असे आदेश कृषी आयुक्त यांनी काढले आहेत। 15 जून पर्यंत फार्मर आयडी न काढल्याने लाखो शेतकऱ्यांना विमा संरक्षणाला मुकावे लागणार आहे। पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृग आणि अंबिया बहार फळ पिकांच्या विम्यासाठी ॲग्रीस्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे। हवामानात कधीही बदल घडून येतो, यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि अशा परिस्थितीत पिकांचा विमा असेल तर शेतकऱ्यांना मोठा आधार होतो। मात्र फार्मर आयडी नसल्याने अनेक शेतकऱ्यांना फळपिकांचे संरक्षण अर्ज भरता येणार नाही। त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत। तर मित्रांनो, फार्मर आयडी काढण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच झाला नाही, त्यामुळे फार्मर आयडीची प्रक्रिया करताना त्याचा OTP शेतकऱ्यांना मिळाला नाही। OTP मिळाल्यानंतरच फार्मर आयडीची प्रक्रिया पुढे जाते। यातून अनेक शेतकरी फार्मर आयडी काढू शकले नाही। अनेक शेतकरी स्थलांतरित आहेत, या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण केली नाही, हे सुद्धा एक कारण आहे। काही शेतकरी परराज्यात राहतात, महाराष्ट्रात त्यांची शेती आहे, या ठिकाणी नोंदणी करताना अडचणी येत आहेत। अनेक शेतकरी मयत आहेत आणि त्यांच्याच नावावर शेती आहे। फेरफार प्रक्रिया न झाल्याने अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढता आलेला नाही। तर या सर्व तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी काढण्यासाठीच्या अडचणी वाढलेल्या आहेत। तर मित्रांनो, फार्मर आयडी विनाच 3 लाख पेक्षा जास्त शेतकरी हे प्रक्रियेबाहेर झालेले आहेत। तर ही अतिशय दुःखाची बाब आहे, कारण पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार नाही किंवा त्यासाठी लागणारी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करता येणार नाही। तर 7 जिल्ह्यांमधील मी जवळपास 7 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची गोष्ट करते। 7 जिल्ह्यांमधील जवळपास 3 लाख शेतकरी आपोआपच या प्रक्रियेबाहेर गेलेले आहेत। तर मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी बनविण्यासाठी प्रक्रिया सुरू करा आणि फार्मर आयडी आल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळेस पीक विम्याचा लाभ घेऊ शकाल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।